चला तुम्ही म्हणता तुम्हाला लय राडा लाईट गेली आणि माणूस म्हणतो कोणी घरी नसल्यावर काम नसतं, पण हो का काय काम लागते बघा. असं स्वच्छ करायचं सगळं चाललंय. हो का छान असं घासून धुवून घेतलं तुम्ही म्हणता. आणि एवढंच तर बाकीचं सगळं पण धुतलंय की एवढं राहिलं होतं तेवढं म्हणलं व्हिडिओ काढत काढत धुवावं म्हणून. झालं होता निघले चकाचक, कुठंच नाही काय राहिलं. असं स्वच्छ धुतलं. आणि तुम्ही म्हणसाल तर ही न सुकवताच लावलं तरी चालतंय, त्या फ्रीजने लगेच शोषून घेतलं. चालेल ते राडा पण दाखव कसं काढलाय सगळं फ्रीज मधला बाहेर. छान असं मस्त पैकी पुसून घेतले. लाईट गेली त्याच्यामुळे पाणी गळते. एवढंच आहे फक्त फ्रीज मध्ये कॅडबरा ठेवलंय, बाकी सगळं वाईट काढलं. आता हे सगळं सामान ठेवायचंय, पण आता लाईट आल्यावर एक 10-5 मिनिटं सगळं सुकून द्यायचं आणि मग नंतर ठेवायचं. ही आवरायचं आहे दुधाचं. तो म्हणसाल तर छान असं स्वयंपाक. आणि आता 11 अजून गुरांना पाणी लावायचे. तुम्हाला वरण बी दाखवते. अजून भांडी घासायच्यात, कपडे धुवायच्यात, सगळा पसारा आवरायचा. मस्त असं वरण बनवले छान असं. आणि चपात्या केल्या तिथं भाऊंसाठी केले. ते तुम्ही म्हणताल तर आजी तिकडे गेल्या. तुम्हाला माहिती आजी, आमच्या आई, आप्पा ही सगळेजण घरी बसते आधी. आणि मग तुम्हाला सगळं सांगते. शुभ्रा गेली का कुठे? तिथनं बघा कुठे गेली, दिसते ती मला दिसत होती. चला तर मंडई आणलेली फक्त कोथिंबीर मिरच्या तिथे फुलायचे येते मी. ही राजम्याच्या शेंगा मला वाटतं ह्या डब्यात बी काढूनच ठेवा होतं सोलून. सोलती ती पण. आणि तेवढी वांगी अशी छान अशी फ्रीज मधली भाजी राहिली ती सगळं ठेवायचं. श्रीखंड, थोडं 2 मसाले इथं आणि अंडी सगळी त्या डब्यात काढून ठेवल्यात. तुम्हाला सगळं मी सविस्तर दाखवते. मला फक्त एवढं आता सगळं आवडू द्या. गुरांना पाणी लावून भांडी घासती. तुम्हाला चकाचक झालेलं आपलं किचन दाखवती. लोणचं सगळं आपण काढून दाखवत. तिथं भरणी ठेवलंय मस्त पैकी, दिसते का? तेवढ्या 4 भरणीच लोणचं आपल्याकडे शिल्लक आहे. बाकीचं सगळं आता मी घासायला म्हणजे ती घमेल्या होतं ना ते सगळं घासायला काढलं. कुरिअर पॅकिंग करून दिलं. कालच सगळं आवरून घेतलं. काल फ्रीज साफ करायचं तर तुम्हाला मी म्हणलं होतं व्हिडिओ काढून टाकेल, पण काल कुरिअर पॅक करण्यात वेळ गेला त्याच्यामुळं आज केले. तर आता बघू आपण कसं होतंय. छान चकाचक घर मस्त पैकी. करेक्ट बघा. झाडून पुसून राहिले फक्त का लाईट गेली त्याच्यामुळे सगळं कसं छान आवरून ठेवले. लोणचं ठेवलं इकडं. इथे थोडं दूध होतं ती ठेवले. मिरच्या ह्याच्यात, कोथिंबीर ह्याच्यात, वांगी आणि ह्याच्यात सोललेले बी. असं एवढी भाजीपाला खाली ठेवलाय. ही सगळं रिकामच आहे. इथं कपकेक ठेवलाय. ही अद्रक, शेजवान चटणी, ही लिंब इथं, ही कोल्हापुरी ठेचा आणि हे सगळे मसाले असे एवढं आहे. त्यात कॅडबरी येतं. आणि इकडं आहेत आपली अंडी. तुम्हाला ती पण दाखवते. किती आहे त्याच्या इथं. आणि आता किचन वाटा स्वच्छ घासून धुवून पुसून ठेवायचं आहे. आणि मग नंतर घर पुसून घ्यायचं आणि मग भांडी घासायची. तुम्हाला सगळं थोडं थोडं मी राडा पण दाखवणं गरजेचं आहे. कसा राडा होतोय काय. अशी आता इथं एका साईडला मी ही अंडी ठेवते. आता अजून एक दुधाचं भगुले बघा ही ती पण ह्याच्यातच ठेवायचे. ती पण ठेवते. तुम्हाला सगळं ठेवून दाखवते. लाईनीशीर झाकण ठेवायचं त्याच्यावरती. फ्रीजमधले कुठलाही पदार्थ उघडा ठेवायचा नसतो. असं आपलं फ्रीज द्यायचं. चला तर भाऊ आले. ते झालं का जेवण? छान झालं का? चांगलं केलं का? ते म्हणतात तशी काही शेअर. तर भाऊंनी आलत आज आणि भाऊंला वरण लय आवडलं. भाऊ म्हणलं लय छान केलंय. आणि आमची शुभ्रा बघा इकडं काय करती? काय करती तू? भात खाते या. भात खाती या. आजी कुठे गेली आपली? हा देवाला गेली आजी. हा रात्री गेली आजी तुळजापूरला. त्याच्यामुळे भाऊ आलत.
सकाळी पण बोलवलं होतं मी दुधाला गेल्यावरती चहा प्यायला. बाय बाय करती बाय बाय करती मोबाईल मध्ये. तर आज चाललंय त्यांचं जेवण. म्हणलं जेवण झालंय सरत जेवण झालंय तर काढा व्हिडिओ. म्हणलं जेवताना नाही काढला पण नंतर न काढावं म्हणलं. छान असं वरण केलं तर भाऊंला काय तिखट जमत नाही. तिखट म्हणजे खातात पण नॉर्मल तिखट. मिरची टाकली होती 1-2 चिरून. आजी आणि भाऊ दोघं पण तिखट जास्त खात नाहीत. तर आलते आजी गेली तुम्हाला व्हिडिओत बघायला भेटेल नंतर न. आणि मग बरेच जण म्हणतील आज कसं काय आले. तर येत्यात आदनं मधनं अशा आजी आजोबा दोघांपैकी एक जण कुठे तर गेलं ना तर बोलवतो आम्ही जेवायला वगैरे. तिकडे राहतात ती. त्याचं पण काय ना काय कारण असतं. त्यांना आवडतं तिकडे राहायला त्याच्यामुळे ती तिकडेच राहतात. गाई आहे त्यांच्याकडे एक. मग ती गाई सांभाळण्यासाठी तिकडे राहतात. अगोदर माझं लग्न झालं त्यावेळेस आजी आमच्याकडे होत्या. मला वाटतं आजी आमच्याकडे होत्या आणि भाऊ पाठीमाग होता. आमच्या मोठी आई आहे त्यांच्याकडं. पण नंतर ना बापू वारल्यावरती मोठी आई ती सगळी तिकडे गेली आणि मग भाऊ इथंच राहत होतं जुन्या घरी. मग तिथे एक छान अशी खोली बांधली आहे मस्तपैकी. तिथं दोघं जण राहतात करतात खात्यात मस्तपैकी छान असं. आणि तुम्ही म्हणता तुम्ही का सांभाळत नाही तर या म्हणतो आम्ही. कधी येतात कधी नाही येत. आता जे त्याचा प्रश्न असतो यायचं नाही यायचं. आमच्यात कसं तिखट झणझणीत खायची अशी सवय आणि आम्ही 12 महिने भाकरी खातो. चपात्या वगैरे काय करत नाही. आणि त्यांना मऊ लागतं. कसं वयस्कर माणूस आहे म्हणल्यावरती मऊ खायला पातळ छान असं तर करतात त्यांची ती खात्यात. लागलं तर सामान नेतात तिथून. आणि जी काय आहे ती सगळं आमचं आपाच बघतात. बाजार आणतात परत दळण दळून देतात. शेंगदाण्याचा कूट मी करून देते. आजीला नीटनाटकं करू लागते. शुभ्रानं आजी तिकडं असल्यावरती मी पण जाते तिकडं. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो पण आज म्हणलं आता मी म्हणजे अगोदरपासून दाखवत नाही त्यांना ती तिकडं असल्यामुळं. पण आता म्हणलं आज धाडच केलं म्हणलं आज दाखवावं. काय ग पडचिंता आहे. चल भाऊंचं भांड उचलायचं आपल्याला. आणि तुम्ही म्हणसान तर आज मला लय काम पडलं. लय काम म्हणजे हो का 1 वाजत आली आहे. मला कपडे धुवायच्यात आणि भांडी घासायच्यात का म्हणून तुम्ही म्हणसाल तर काय नाही. हे आवरलं मी दिसते का घर आवरलं म्हणून लय लोड झाला. इकडं सगळं भांडी सगळी आवरली. तुम्हाला म्हणलं होतं दाखवी. फ्रीज चकाचक आवरून सगळं होतं तसं मांडून ठेवलं. गुरांचं शेण झालवट खायला पाणी कोंबड्या ह्यांनी धारा काढल्या. मग आता राहिल्यात फक्त भांडी तर घमेली सगळी. थांबताय मी उचलती. चालला वय चालला तर भाऊ 5 वाजता ये चहा प्यायला. चहा प्यायला 5 वाजता. जेवायला संध्याकाळी पण म्हणलं ये आता त्यांना उशीर होईल. हा मी उचलती. तुझं नको भाऊंकड नको जा. आजी नाही बाळा आपली. आजी तिकडे गेली देवाला. ती जाती भाऊंकड. तर का भांड्याचा पाळा पडलाय. भांडी घासायची कप ही सगळं रिकामं केलं तुम्हाला म्हणलं. तर चालल्यात आता गईकडे चालल्यात. गई आहे तिकडे बांधलेली. हा ड्रीम जिम आली आहे. थांबा जिमाट उघडूच तर व्हायचं. थांबा ना तर चाललं. चालल्यात इथं जाते आता. जाते आणि थोडा वेळ लोळते आणि गाई बघते आणि परत येते ना 5 वाजता चहा प्यायला. मधनं आधनं असते चक्कर मधनं आधनं येते. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि आज 15 ऑगस्ट आहे. शुभ्राला घेऊन जायला मला टाइमच नाही भेटला आज. रोज शाळेत जाते पण आज 15 ऑगस्टला गेली नाही शुभ्रा. शुभ्रा शाळेत का गेली नाही. आणि त्यात आमचा गिजर बिघडलाय त्याच्यामुळे पाणी पण तापत नाही. गॅसवर पाणी तापवलं मी सकाळी शुभ्राला मला ह्यांना आणि भाऊंला. भाऊन तिकडं पण चूल पेटवायला नको म्हणले या इकडंच आले. आता धोतर माझी कपडे शुभ्राची कपडे ह्यांची कपडे आमची चौघाची कपडे धुवून टाकायचे त्या. आणि झालं मग भांडी घासायची. झालं आवरलं. तर येईल तुम्हाला व्हिडिओ घेऊ आता छानपैकी. कुणी काय कमेंट करू नका. तुम्हाला व्हिडिओ तर सांगते सगळं सविस्तर मस्त असं. आणि या तुम्ही पण जेवण करायला. आम्ही जेवलो वाट बघितली पण ती म्हणले की ती मला वाटतं 9:30 ते 10 दरम्यान आंघोळ करून चहा पिऊन गेलतं. आणि मग नंतर ना म्हणलं मी 12-1 वाजता येतो जेवायला. 12:30 वाजले ते. मग आता आले. आता गेले माघारी. आता परत 4 किंवा 5 वाजता येतील. परत जातील माघारी. परत संध्याकाळी जेवायला येतील 8च्या दरम्यान. तर असं द्या. इकडे ये शुभ्रा. आज आजी नाही आप्पा नाही कोण नाही. सगळे गेले देवाला. तुम्हाला कालच सांगितलं की ती वर्ष श्राद्ध झाल्यावरती
घेती. वर्ष श्राद्ध झाल्यावरती धुवून आणायचं असतं ताट. चमेली, हिचं नाव चमेली आहे आणि तिचं नाव शुभ्रा. हा दर घे. शुभ्रा कशी खेळती गाडी. तर असू द्या. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आणि ही काय तर शुभ्रा म्हणली माझा व्हिडिओ काढा. असं बॅड गर्ल सारखं वागतात का? ती काढ तोंडात ना. हुशार आहे ना तू. मग नाही काढणार मी व्हिडिओ तुझा. हाय कर सगळ्यांना. हाय. जेवला का? कोंबड्या आमच्या भांडी घासायला लागल्या. छान. हो का कसं हिरवगार दिसतंय मस्त पैकी. हो का एवढं छान वातावरण झालंय का नाही. परत कोंबड्या तर सकाळी सोडल्या तास 2 तासून लगेच डालून टाकल्या. तुम्ही म्हणता लगेच का डालल्या तर ह्यांनी पण म्हणजे शेजारी आहेत ना आमचे, ह्यांनी पण कोंबड्या घेतल्या तिथं. त्या ह्या दोन्ही मिक्स झाल्या ओळखायच्या कशा. आज तरी पण आम्ही बऱ्यापैकी लाल घेतल्यात. एक काळी आहे, एक इटकरी या कोंबडा एक या आणि एक पांढरं कोंबडी अशी इटकरी अशा कोंबड्या येतं. तो का तिकडे जाळी डालल्यात येतं त्या. आणि ह्या गावरान येतं. ह्या ओळखू येत. हा काढला. हा बोल की काहीतरी बोल की. ती काढा आधी तोंडात ना बाळा. हा शुभ्रा आमची अशीच करते येड्यासारखी. आज तिला तीच येड लागले. दी मी कापून टाकीला कैचीने कापून टाकील मग. तर असू द्या. बाय सगळ्यांना. आता ह्यांना लावते ही व्हिडिओ सोडायला आणि मी घेते बाकीचं राहिलेलं कामावरून.